तर आज आम्ही जात आहे आमच्या गावच्या देवीच्या दर्शनासाठी। आता चला। आता पी चल तिला द्या पी आता चल। ऋग्वेद आधी नको बोलला। बाबा ने उतरते दरवाजा बंद करते। तर आता हे आमच्या कडवेचं ग्रामदेवता। आता चला दर्शनाला। एसटीने आम्ही उतरलो, मग आम्ही मंदिरात देवदर्शनाला गेलो। हे कडवे गावाचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे। इकडे सगळी गावातली लोक देवदर्शनाला येतात। पेंटिंग बघ काय मस्त केली बघ सेम।
मग देवळातलं गुरुवांनी आमचं गाणं देवासमोर मांडलं आणि आम्ही दर्शन घेतलं. तर संभावर्धन तुला मला किंवा शिवाचा धरा तुझ्या मागा प्रत्याला की सावध बाकी तुझे की आज आपल्या कुटुंबात तुला आपली जी ओळखी बनलेली आहे मान्य करून घे धंद्या रोजगार देशवण्याचं एकंदर कुटुंब सर्व शिक्षण सांभाळ ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या पूर्ण कर. कोणताही त्रास नाही, मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, ऐच्छिक असेल, त्याचा असला बंधन नाही असं बाळमी तुझी लेकरा तुला जिथे जिथे हात मागेल हाकेला लावता बाळमी जे लोक नोकरी धंदा करतात त्या नोकरी धंद्यात यशवणी एकंदर कुटुंब सर्व शिक्षण सांभाळ लेकरा बाळांना उदम द्यायचे आणि सांभाळ लेकरांना सर्व शिक्षण सांभाळण्याचे तो हात भेट लागला सांगायला राकेश नाही याचा वडला मधु काय सांग हेच मधु प्रकरण तेच आहे. तर आई संभावर्धन तुला म्हणायचं की बाबा शिवाचा धरा तुझ्या मागा मधु कसा त्यांनी आपल्या कुटुंबाचा वाढ तुला अखंड हातचा नाळ दिलेला आहे. मान्य करून घे धंदा रोजगार देशवण्याचं एकंदर कुटुंब सर्व शिक्षण सांभाळ घरात असलेली कल गपावत आणि तोंडा थोड्याला बंधन कर आणि एकंदर कुटुंब आपलं त्यांचं सर्व शिक्षण सांभाळ आणि याच्या देखील पाहिजे आहे सांभाळ सर्व त्याजवळच नाही आपण हे आपण धरण वगैरे फिरूया मग अवधेला बोलूया आपण बस 5 मिनिटात लगेच फिरून येणार. हे काय उकटेवाडी ही उकटेवाडीच आहे. चला रघुवीर इकडे आपण दोनदा अभी इथं पाय पडा. हा इथं पण पड. हा इथे पण पाय पड. इथे पण पडा पाया. पड. कांदा नाही तो पाय पड तू. जर नदीमध्ये पाय ठेवून बसलं तर आयुष्य लय सोपं होतं. तसे मला पण इकडे लय मस्त वाटते. बस इकडे मम्मी. मग आम्ही देवळाच्या पाठीमागे धरणात जाऊन निसर्गाचा आनंद घेतला. असा काढा ना इथे बघताना. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला, जर चांगला वाटला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला असे काही व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही या चॅनलला फॉलो करा.